मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग बुलढाणा GNM साठी प्रवेश देणे सुरू। पात्रता 12वी उत्तीर्ण, शिष्यवृत्ती उपलब्ध, SC ST मोफत प्रवेश। संपर्क मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग, जामरुन रोड, कोलवड, बुलढाणा। एक छत्र अनेक वस्त्र म्हणजेच S2K। सदा सर्वदा सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन S2K। मोबाईल नंबर 98 22 39 79 74। जिल्ह्यात वंचित व बसपाच्या जनाधारात मोठी घट। वंचितला जिल्ह्यात मिळाली 71,296 मते, तर बसपाला केवळ 3,821 मते। 6 महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभेच्या तुलनेत वंचितची 26,797 मते घटली, तर बसपा आली थेट अर्ध्यावर। नुकतेच विधानसभेचे निकाल घोषित झाले असून बहुजनांचा पक्ष म्हणून ओळख असलेल्या ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचा तसेच मायावतींच्या बहुजन समाज पार्टीचा जनाधार चांगलाच घसरल्याचे या निकालावरून दिसत आहे। दिवसेंदिवस घटणारा जनाधार दोन्ही पक्षांसाठी मोठा चिंतेचा व आत्मचिंतनाचा विषय आहे। 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार बळीराम सिरस्कार यांनी तब्बल 1,72,627 मते घेतली होती। त्यांनी घेतलेल्या मतांमुळे शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांनी राष्ट्रवादीच्या डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्यावर 1,33,000 मतांनी विजय मिळवला होता। तर 6 महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा जनाधार मोठ्या प्रमाणात कमी होऊन उमेदवार वसंतराव मगर यांना केवळ 98,093 मते मिळाली होती। तरीही त्यांनी घेतलेल्या या मतांमुळेच शिवसेना शिंदे गटाचे प्रतापराव जाधव हे 29,479 मतांच्या फरकाने विजयी झाले होते। तर 5 दिवसांपूर्वी घोषित झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत वंचितचा जनाधार पुन्हा घटल्याचे दिसत असून हा आकडा पुन्हा कमी झाला। 6 महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढलेल्या वंचितच्या सर्व उमेदवारांना केवळ 71,296 मते मिळाली। लोकसभा निवडणुकीत वसंतराव मगर यांना मिळालेल्या 98,093 मतांमध्ये 26,797 मतांची घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे। जिल्ह्यातील 6ही मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत वंचितच्या उमेदवारांचे मतदान घटल्याची बाब समोर आली आहे। बुलढाणा विधानसभा मतदारसंघात वंचितचे प्रशांत वाघोदे यांना केवळ 7,146 मते मिळाली। बुलढाणा विधानसभेत 6 महिन्यांपूर्वी वसंतराव मगर यांना 8,727 मते मिळाली होती, तर गतवेळी वंचितच्या तिकिटावर निवडणूक लढलेल्या विजयराज शिंदे यांना तब्बल 42,000 मते मिळाली होती। सर्वाधिक 26,482 मते खामगावात देवराव हिवराळे यांना मिळालीत। त्याखालोखाल जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात डॉक्टर प्रवीण पाटील यांना 17,648 मते मिळालीत। सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात सविता मुंडे यांना 16,658 मते मिळाली। मेहकर विधानसभा मतदारसंघात डॉक्टर ऋतुजा चव्हाण यांना 2,014, तर सर्वात कमी चिखली विधानसभा मतदारसंघात सिद्धेश्वर परिहार यांना केवळ 1,308 मते मिळालीत। अशा प्रकारे दिवसेंदिवस जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीचा जनाधार घटत असून वंचितच्या उमेदवाराला मिळालेल्या मतांमुळे मतविभाजन होऊन महायुतीला फायदा होत असल्याची भावना वंचितच्या परंपरागत मतदारांमध्ये दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळेच वंचितचा सर्वत्र तसेच जिल्ह्यातही घटत असल्याचे बोलले जात आहे। तर काही वर्षांपूर्वी जिल्ह्यात स्वर्गीय कांशीराम व मायावतींच्या बसपाच्या हत्ती या चिन्हासमोर सर्वच निवडणुकांमध्ये हमखास मतदान होत असल्याचे दिसत होते। विशेषतः बहुजन बहुल भागात तर बसपाच्या उमेदवारांना हमखास मतदान मिळत होते। मात्र दिवसेंदिवस संपूर्ण राज्यासह बुलढाणा जिल्ह्यात केडर बेस राष्ट्रीय पक्ष म्हणून ओळख असलेल्या बसपाचा जनाधार अतिशय कमी होत असून 5 दिवसांपूर्वी घोषित झालेल्या विधानसभा निकालानंतर तर बसपा एक प्रकारे जिल्ह्यातून हद्दपार होत असल्याचे दिसत आहे। 6 महिन्यांपूर्वी झालेल्या बुलढाणा लोकसभा निवडणुकीत बसपाच्या गौतम मधाडे यांना
8,218 मते मिळाली होती. मात्र 6 महिन्यात हा जनाधार अर्ध्यावर आल्याचे विधानसभा निवडणूक निकालावरून स्पष्ट होत आहे. जिल्ह्यातील 7 पैकी सिंदखेड राजा सोडून 6ही विधानसभा मतदारसंघात बसपाने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते. मात्र या सर्व 6 उमेदवारांना केवळ 3,821 मते मिळाली आहेत. 6 महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभेच्या तुलनेत या मतांमध्ये तब्बल 4,397 मतांची घट झाली आहे. जिल्ह्यात सर्वात जास्त मते चिखली विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वाधिक 977 मध्ये ॲडव्होकेट शंकर चव्हाण यांना मिळाली. बुलढाणा विधानसभेत विजय काळे यांना 651, जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात गजानन शेगोकार यांना 800 मते, मेहकरमध्ये संजय कळसकर यांना 739 मते, खामगावात अश्विनी वाघमारे यांना 654 तर मलकापूरमध्ये धीरज इंगळे यांना 776 मते मिळालीत. अशी जिल्ह्यात बसपाला केवळ 3,821 मते मिळाली आहेत. साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ, खामगाव रोड, बुलढाणा. साधनाश्री नगर, खोंडेवाडी, हाजी मलंग दर्ग्याच्या मागे, चिखली रोड, बुलढाणा. जांभरुण लेआउट, मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे, जांभरुण रोड, बुलढाणा. श्री रामलल्ला नगर, न्यू तोमाई इंग्लिश स्कूल रोड, अयोध्यानगरच्या उत्तरेला. इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटलजवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66. साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन, बुलढाणा.